राजकुमार दादा, ताप आलाय? बरं वाटतंय का? सकाळपासून बरं होतं, आता वाढलेला वाटतोय. मार टोमणे मार, काही हरकत नाही. मी इग्नोर करायचं ठरवलंय. तू एवढ्या चुका केल्यास, एवढे अपराध केले, पण तुला घरातला एकही माणूस टॉन्ट मारत नाही का माहितीये? कारण तू त्यांच्या रक्ताचा आहेस. रक्ताच्या नात्यांचा असून सुद्धा मला घराच्या बाहेर काढलं या घरच्यांनी. विसरलीस का तू? पण आता तुला जी ट्रीटमेंट मिळतीये ना घरात, ते बघता तुला सगळ्यांनी एक्सेप्ट केलंय व्यवस्थित असं दिसतंय, पण मला नाही. का त्यांनी तुला स्वीकारलं नसेल याचा कधी विचार केलास ऐश्वर्या? तुझं स्वतःचं काहीतरी चुकत असेल, आपल्या स्वतःत काहीतरी सुधारणा केली पाहिजे, याचा एकदा तरी तू विचार केलायस का? ऐश्वर्या, स्वतःला बदल. म्हणजे हे जे तुला टोमणे वाटतायत ना, त्या तुला सूचना वाटते किंवा साधी वाक्य. प्रयत्न करून बघ ऐश्वर्या. तोच प्रयत्न करते आणि म्हणून तुझ्याकडे आले. माझ्याकडे का? मी काय तुला मार्गदर्शन करावं असं वाटत असेल तर नाही मला जमत. तेवढा मी मोठा नाही, पण माझे गुरु जे आहेत ना, ते तुला योग्य मार्ग दाखवतील. ऐश्वर्या, तू खरंच जा त्यांच्याकडे. सिंहगडाच्या पायथ्याशी ना आता त्यांचं प्रवचन चालू आहे. हवं तर मी मला गरज नाहीये गुरुजींची. मी माझा एक मार्ग निवडलाय. सगळ्यांचा चांगला विचार करायचा आणि माझ्या परीने सगळ्यांचं भलं कसं होईल यावर फोकस करायचं. सुज्ञ विचार आहे. यात पहिला नंबर माझा लागलाय का? काय भलं करणार आहेस ऐश्वर्या माझं? म्हणजे मॉमच्या मनातलं तुझं गेलेलं स्थान तुला परत मिळवून देण्यासाठी एक मार्ग सुचवायला आले. मेहंदळे कुटुंबाचा मोठा मुलगा आहेस आणि मॉम जे काही एक्सप्रेस झाल्या की त्यांना घरात बाळ बघायचंय, नातवंड बघायची आहेत, तर थोरला असल्यामुळे पहिलं बाळ तुला आणि अमृता वहिनीला झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि त्यासाठी अमृता वहिनीने मी पावडर घातलेलं दूध प्यायला हवं, पण त्यासाठी प्लीज तू नाही म्हणू नकोस. अच्छा, भल्याची सुरुवात अशी आहे. पण कालच मी तुला सांगितलं ना, नकोय मला ते दूध. कारण काय, पूर्वी काही घडलं नाही त्यांनी, आत्ताही काही घडेल असं मला वाटत नाही. पण तू एक का नाही करत? ते दूध तू का नाही पित? अगं, तुम्हालाही मूल झालं तरी आम्हाला आनंद होणारच आहे. तुला आईची एवढी काळजी आहे तर तुम्हीच का नाही मुलाचा चान्स घेत? काय गोड दिसतील माहिती तुमच्या दोघांची मुलं, नीलचं आणि तुझं. अरे क्या मजा येईल यार. अर्थात हे तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणजे तू जर हो म्हटलं तरच शक्य आहे, कारण नीलला तर मूल हवंय, मूल तुला नको आहे ना.